एवढा आम्हाला हा क्षण आता इतका आनंदाचा वाटला आहे की आम्हाला एवढा उत्साह आला आहे का हा कधी आम्ही याची आनंद आम्हाला बाबांच्या इथे वसीचरणामध्ये आगमन झालेलं आहे आणि आम्ही या पवित्रात आम्ही कसं सामावून घेऊ आणि आम्हाला 2 दिवस दिल्यात. पवित्र 2 दिवसाच्या आम्ही बाबांची चांगली प्रकारे सेवा करू. एवढंच बोलून साईराम. ये प्रेम प्रवाहिनी, ये प्रेम प्रवाहिनी, ये प्रेम प्रवाहिनी, ये प्रेम प्रवाहिनी. दिव्य प्रेम का लिए संदेश आई साई की वाहिनी. ये प्रेम प्रवाहिनी, ये प्रेम प्रवाहिनी. श्री सत्य साई प्रेम प्रवाहिनी. पूरे वसई जगमग रहा है. वसई समिति ने बाबा के सामने ये प्रे किया कि एक बार पालकी यहाँ पे आनी चाहिए, वसई के डिवोटीज को ये दर्शन देना चाहिए और उनकी आज सफल हुई. हर एक धर्म के जाति के लोगों ने मिलके यहाँ पे जो स्वामी का सम्मान स्वागत किया है, सच में बोलती ना स्वामी परती से आए हैं लेकिन साक्षात हमारे बीच में है. स्वामी कमिंग एट माय होम इन माय होम वसई and blessing everyone, it was unimaginable. सत्य साईं बाबा सबके प्रणाम करते हैं. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. And today Rath has come to Acton village and the excitement of the villagers is been on top. Everyone has been like waiting for the Rath since like an hour or so. Everyone was so excited about this. Since like a week or so everyone was so excited. Everyone started cleaning their homes, cleaning the environment. And as the Rath came into the village, Swami blessed us with showers of blessing. There was little rain. We all were happy with the rain and he blessed us with this day. एवढं गावकऱ्यांनी त्याचा उत्साह आणि हे बघून मला पण आनंद झाला. मैंने रथ के आगे स्केटिंग किया और बाद में फिर मैं रथ के अंदर बैठा और मेरे को बहुत आनंद महसूस हुआ. ऐसा लगा कि भगवान श्री सत्य साई बाबा मेरे बाजू में ही बैठे हैं. बस ये ऐसे स्वामी हमारे साथ रहे, हमेशा हम लोग को ब्लेसिंग देते रहे सबके साथ. साईराम. बाबांचा रथ येण्याची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होती आणि तो क्षण आज आला. त्याचं मला खूप म्हणजे हे वाटतं की बाबा आलेत आमच्या घरी आणि मला बाबांचे खूप म्हणजे अनुभव आहेत जे मी म्हणजे वर्णनच नाही करू शकत. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत जे घडले ते खूपच म्हणजे एकदम अवर्णनीय आहे. म्हणजे मला इतकं बाबांविषयी हे वाटू लागलं ना त्याच्यामुळे की विचारू नका.